नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे, संत निवृत्तीनाथ भाग 1. मंडळी, आत्तापर्यंत माझ्या सौ श्रेयसी कर्वे या यूट्यूब चॅनलवरनं ही संत मालिकांमधनं मी या ऑडिओंमधनं काही संतांविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करते आहे. यामध्ये आत्तापर्यंत संत नामदेव, संत ज्ञानेश्वर माऊली, संत जनाबाई, संत मुक्ताबाई अशा 4 संतांची माहिती देण्याचा प्रयत्न मी केला. आता हे संत निवृत्तीनाथ हा 5वा ऑडिओ आपणास आवडल्यास जरूर मित्रमंडळींना पाठवा आणि मलाही प्रतिक्रिया पाठवा आणि माझा श्रेयसी कर्वे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मंडळी, संत निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु, ज्येष्ठ बंधू आणि एक मराठी संत कवी. यांचा जन्म पैठणपासून जवळच गोदावरीच्या काठी असलेल्या अपेगाव या गावी झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी हे त्यांचे मातापिता. निवृत्तीनाथ हे नाथ संप्रदाय. त्यांची गुरुपरंपरा म्हणजे मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ आणि पुढे निवृत्तीनाथ. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना परंपरेने स्वतःला प्राप्त झालेलं गुह्य ज्ञान उपदेशलं आणि या ज्ञानाचा प्रसार करून कलिग्रस्त अशा जीवांचा तू उद्धार कर असा आदेशही दिला. संत निवृत्तीनाथ महाराज हे योग मार्गातील अधिकारी पुरुष. ज्ञानोबा, सुपानदेव, मुक्ताबाई यांचे वडील बंधू, ज्ञानदेवांचे गुरु आणि गहिनीनाथाचे शिष्य. असं जरी असलं तरी जन्मापासूनच आयुष्यभर कोणत्याही भावभावनांच्या आहारी न जाता अगदी निर्लेप मनानं निवृत्तीपर जीवन त्यांनी पत्करलं. म्हणून आपण त्यांना इतर संतांपेक्षा वेगळे, खरेखुरे निवृत्तीनाथ म्हणून जास्त ओळखतो. एका अभंगामधून निवृत्तीनाथांनी गृहस्थ आणि मुमुक्षू यांना उपदेश करताना मनाला आवर घालण्याविषयी सांगितलं आहे की तुम्ही आपलं मन वासनांच्या आहारी जाऊ देऊ नका. मग काय करा तर मनाचं फूल हरिचरणी अर्पण करा, चित्त हरिचरणी समर्पित करा, आपले मन ईश्वर भक्तीमध्ये गुंतवा आणि त्याला गुरुचरणी स्थिर करा. गुरुकृपेने बुद्धी स्थिर झाली की ईश्वर भक्तीकडे मन वळवणं कठीण जात नाही. निवृत्तीनाथ महाराज म्हटलं की सर्वसामान्य माणसाला आठवतो ते त्यांचे सदैव निवृत्तीपरस वागणं. ज्ञानदेवांकडून ज्ञानेश्वरी, अमृतानुभवासारखे अक्षरग्रंथ त्यांनी जनहितासाठी लिहून घेतले. अभंग रचनांमधून आपल्या 3ही भावंडांचा होत गेलेला आध्यात्मिक आणि आत्मिक विकासही ते पाहत होते, त्यांना प्रेरणा देत होते. अशा निवृत्तीनाथांनी कृष्णाच्या बालस्वरूपाचं, बाललीलांचं कौतुकपर वर्णन केलेले अभंग रचले हे विशेषच म्हणावं लागेल. निवृत्तीनाथ म्हणतात की जेथुनी उद्धारू प्रसवे ओंकारू, तोची हा श्रीधरू गोकुळी वसे. जनकू हा जगाचा, जीवलघु साचा, तो हरी आमचा नंदाघरी. न माये वैकुंठी योगियांचे भेटी, पाहता ज्ञानदृष्टी नये हाता. निवृत्ती म्हणे देवो म्हणविता हे रावो, तो सुखानुभव यादवांसी. मंडळी, कृष्ण हा अखिल विश्वाचा जन्मदाता असून तो नंदाघरी बालरूपामध्ये वावरत आहे. तो वैकुंठी नाही. योगीजन ज्याच्या दर्शनासाठी याचे दर्शन आटापिटा करतात, ज्याचे ध्यान त्यांना करावंसं वाटतं, पण त्यांनाही याचं दर्शन घडत नाही. पण तोच गोकुळीच्या यादव मंडळींसाठी मात्र सुखाचा अनुभव ठरला आहे. आणि तोच कृष्ण जो भक्तांचा जणू प्राणच ठरला आहे, तो गोकुळी मात्र गायी चारण्यामध्ये स्वतःला धन्य मानतो. निवृत्तीनाथ म्हणतात की योगियांचे ध्यान, मनाचे उन्मन, भक्तांचे जीवन गायी चारे. पुढे निवृत्तीनाथ म्हणतात की ते हे कृष्ण बाळ गोपिकांशी खेळे, नंदाघरी सोहळे आनंदाचे. निवृत्तीनाथांना या बाळकृष्णाबद्दल कौतुकाने किती बोलू आणि किती नाही असं झालं आहे. आपल्या पंढरीच्या विठुरायाचेही असेच अतिशय कौतुकाने वर्णन ते करतात. सनकादिकांचं सांगणं आहे की सर्व जनांना, भाविकांना, भक्तांना हा भवसागर तारून नेणारा केवळ विठ्ठलच आहे. ते म्हणतात आपल्या सर्वांचं भाग्य थोर,
म्हणून हा निराकार म्हणून प्रसिद्ध असलेला या पंढरपुरी साकार झाला. किती सांगावी याची थोरवी. हे विठ्ठलराव पंढरपूरकर आहेत ना, ते सगळ्यांनाच लाभत नाहीत. भाग्ययोगानेच त्यांचं दर्शन घडतं. पंढरपुरी हे येऊन राहिले मात्र त्यांच्या रूपाने मूर्तिमंत प्रकाशच अवघ्या पंढरीला उजळून टाकू लागला. त्यामुळे या पंढरीमध्ये इतर ठिकाणांसारखी रात्र दिवस होत नाही. सर्व सदाकाळ दिवसच असतो. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ इथे भक्तांच्या ठाई एकत्र नांदतात. कारण एकच, पंढरीये राम विश्रामले. जगाला सुख देणारे, आनंददायी असे हे विठ्ठलराम येथे विश्रामले आहेत. हे सारे कौतुकाचं सांगणं आहे ते संत निवृत्तीनाथ महाराजांचं. ते सांगतात, प्रारब्ध संचित विठ्ठल दैवत, कुळी उगवत भाग्ययोगे. ते रूप पंढरी उभे असे साने, त्रिभुवन ध्याने वेधियेले. उगवली ज्योती प्रभापै फाकती, नाही दिनराती पंढरीये. प्रभात हरपे सायंकाळ लोपे, दिनमणी दीपे विठ्ठल प्रभा. पृथ्वी हे ढिसाळ वायू व्योमफळ, सेविता अढळ जोडती रया. निवृत्ती सप्रेम जोडती सर्व काम, पंढरीये राम विश्रामले. विठ्ठलाची थोरवी सांगितली. आता संत महिमा सांगताना निवृत्तीनाथ काय म्हणतात पाहूया पुढच्या भागात.